मांडीवर घेतलं. सुषेण वैद्याला बोलवलं. बाबा माझा बंधू विकळ आहे, काय आहे औषध? डॉक्टर आहे सुषेण, सांग अशी विनंती सुषेण वैद्य सुबोधे आणविलं दिव्या औषधी शक्ती झाली वेदी हृदय संधी तरी श्री सुद्धे मिरवावया. देवादी देव ज्यांच्याकडं सर्व शक्ती, हात फिरवला होता, निर्वैर शक्ती केली होती ब्रह्मवचनापुरती, पण सुषेणाला विनंती करतात बर का. सूर्योदयने होता पावा नाव औषधी समुदाव मनोनी मजदाळे राम रावो महाबावो परियसी. ब्रह्मवचन आहे आणि ते पाळण्याच कर्तव्य आपलंय. म्हणून प्रभू रामचंद्रानं त्या आलो वेग उत्तर नोळके उचती ही भार ते लागो पाये उशिरो मग डोंगर उपडीला. अशा प्रकारे म्हणलं त्या ठिकाणी शक्तीला सुषेण वैद्यानं सांगितलं. बरं घ्या. मार्गी जाता तोरा निवित उस्ती भार हा मार्गी जाता तोरा निवित तो बाण राम नामांकित दे कोणी आलो येत तवा भूत देखील. अशा प्रकारे असणारा मी औषधी न्यायला आलतो बाबा भरताला म्हणतात. आणि मग ह्या औषधी लपू लागल्या डोंगर उपटीला आणि मी निघालो. राम रोपे ब्रह्मले चित्त बोल बोलिलो बहुत ते क्षमा करो रघुनाथ मरकट उदत अविवेकी. काय म्हणतात? अरे राम, मी या ठिकाणी समजून बोललो बर का, पण मला माफ करा. देखोने तुझा आश्रमात्यंत झाला विश्राम मन मने विसरलो गमन धर्मो सर्वाय सम रामसू. राम समजलं. या ठिकाणी आलो, परिसर बघितला, भक्तिमय वातावरण, आणि सगळं मी विसरून गेलो असं हनुमंत म्हण. पक्षी सिद्धांत बोलत त्याने लाजिल वेदांत सरस्वती चित्त भ्रमित बृहस्पती तेत विडावला. भक्त परिसर पक्षी वेदांत बोलू लागले, का विसरणार नाहीत अशी अवस्था झाली. सांडोने सकळ मत्सर भरताश्रमी निरंतर बुते वर्तती एकोत्रो निर्वत्सर राम नामे. पण सगळे आपला वैरभाव विसरून त्या ठिकाणी वर्तत होते. एवढा भक्तीचा मळा भरताना फुलवला. वर्णिता श्रीरामाचे गुण कपीस नाठवे कपीपण हनुमान झाला मूर्छापन देहाचे भान रामकथा सांगण्याचा आनंद हनुमंतराया सर्व विसरले आणि भरत पण विसरला. हनुमंतराया हनुमंत कोणी कपेची अवस्था भरत ओ संडला चित्था श्रीराम गुण कीर्ती ऐकता विस्मित चित्ता होली. त्या ठिकाणी हनुमंतराया सुद्धा सर्व विसरून गेलेले. भरतही आता कोण त्यांना सावध करणार हो त्या ठिकाणी. मनबोधीची तव्रत्यंकराची अंकृती राणी मिळाली निश्चिती ब्रह्मस्फूर्ती प्रभू रामचंद्र म्हणले आता ह्यांना सावध करायचं काम आहे. काय केलं? चेतना दिली त्या ठिकाणी आणि सावध. अंग झाले रोमांचित वाच झाली प्रेम सद्गतीत नेत्री आनंद अश्रू श्रवतो भरत मूर्छित पडीला. चेतना दिल्याबरोबर सावध झाले, रोमांचित अंग झाले, बघू लागले तर भरत मूर्छांगत पडलेला. श्रवणी ऐकता श्रीरामचंद्रा भरताला गली ही उगमुद्रा विसरला तो निद्रा तंद्रा कृपा विसरला, सर्वच विसरून गेला. रामकथा एवढी आवडीनं ऐकू लागले. भरत त्या ठिकाणी असणारा सर्वस्व विसरून नाटवी गे देवान रामरूपी जडला पूर्ण कुंटला बोल कुंटले मौन भरत पण विसरला. राम रूपामध्ये विलीन झाले. कुंटला बोल तुटले मौन, काहीच समजना. रामाचंच रूप दिसू लागलं. भरत विसरला भरत पण हनुमान विसरला हनुमंत पण दोघांची नाटवीत दोन्ही पण तटस्थ पूर्ण. भरतालाही कळाला मी भरत आहे,
हनुमंतराला कळलं मला औषधी घेऊन जायचंय. मी हनुमंता कथा सांगतोय. रामरूपामध्ये दोघं विलीन झाले. दोघे विसरले दोन्ही पण कार्य आठव करी कोण बाळ कृपाळू रघुनंदन चैतन्य पूर्ण बाप कृपाळू रघुनंदन रामाला चिंता. दोघही मूर्छित आहेत. प्रभू रामचंद्राला चिंता लागले. जीवन कळा सावध केली प्राण शक्ती परिचरिली इंद्रिय पाठवता झाली जापडे उघडली आपल्याला झोपल्यास कोण उठवतंय आणि झोपी घालते त्याला चिंता आहे. तसं चेतना दिली हनुमंतराला सावध केलं. चित्त चेतने ते धरित मन पूर्व संकल्प आठवीत बुद्धी निश्चय अंते अंगीकारितो राम कार्यार्थ आपल्याला झोपल्यास काही कळत नाही उठल्यास कळते. आपल्याला एक काम करायचंय. हनुमंतराला सावध झाले आणि त्यांना सगळं आता कळू लागलं. अकस्मात सावध होय मन झाले काय उगाची येत तटस्थाये आठवण हनुमंतराला सावध झाले. अरे मी तर का म्हणून बसलोय. मला औषधी घेऊन जायचंय. पुढील वाचक आहेत हनुमंत मुरकुटे देवकरा आणि सूचक आहेत बाबूराव मदने देवकरा. वही नंबर महाराज. कुंडली गवदर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. जय बजरंग बली हनुमान महाराज की जय. स्वरूप आहे उदान भरते घातले लोकांगण मज सनातन करिता पूर्ण केवी पर्यान करू पहाशी. कोण कोणाला बोलाले. हनुमंतानं उठाण करण्याकरता ते सावरलं. भरतानं लोटांगण घातला. भोजन करावे येते तीत प्रसाद जेव्हा माते उपेक्षू नये आता ते तुम्ही निज चित्ते कृपाळो. हनुमंता तुम्ही चित्ताने कृपाळू आहेत आणि माझ्या येथे बोलण्यावर ध्यान द्या. घरालिया श्रीराम भक्त पूजा न करिता जाऊ देता त्याच्या सकळ कर्माचा घात आदपात तो भोगी. अहो घरात आश्रमाचं लक्षण सांगायला ब्रह्मचार्याचं नाही संन्यासाचं नाही वानप्रस्थाचं नाही घरात आश्रमाचा. घरता आल्या राम भक्त पूजा करिता जाऊ देत त्याच्या सकळ कर्माचा होय घात. कर्म म्हणजे फारच दुर्लभ आहे. आयशिनी जन्म व्यंजना तू जाणतोशी कपी नंदना सर्वता उदास न करी म्हणा म्हणून चरणा लागलो. सर्वता न करी म्हणा उदास येते म्हणून चरणा लागला. माझ्या घरी 5 घास खावायला जेवण जा. हे रे वारीला त्वरित जैसा श्रीराम तैसा व्रत वेळोवेळा पाया लागत हे अनुचित सर्वता. हे अनुचित सर्वता येळोवेळा पाया लागत जैसा राम तैसा भरत अशा प्रकारे ते म्हणू लागले. कोणी कपीचे वचन व्रत झाला हास्यवदन तुझ सगळ्या धर्माचे निज ज्ञान मज चालवण का करीशे. तुम्हाला सकळ धर्माचं ज्ञान आहे हनुमंता. मज चालवण का करीशे सुबर का चाळणी बरे. हा सर्वाशिया जन्म ब्राह्मण कुळशीळ सगुण गुण वेदशास्त्र संपन्न आली आपण पूजावा. ब्राह्मण म्हणल्याच्या नंतर दिवीज 2 जन्म झालेले असते त्या ब्राह्मणाचे. त्याच्या करता ते जर घरला आला वेदशास्त्र संपन्न जर असेल त्याची पूजा न करता जाऊ देता सकळ कर्माचा होय घात. भले तैसा हो का भक्त श्रीराम भजनी राहत भगवत बुद्धीने पूजा करीत तोची संत सर्वज्ञ. तोची संत सर्वज्ञ. कारण का आपल्या घरला आला त्याची पूजा करावी व्यवस्थित त्याला जीव घालावा चहा पाजावा त्याचा आदर सत्कार करावा आणि मग पाठवावा तेच संत खरा. ज्ञानी आत्मविश्वांचा
तोची स्वयंवासाचा त्याशी पूजी जो दैवाचा परमार्थाचा ऐशल भागी परमार्थाचा असेल भागी तोची दैवाचा ज्ञानी आत्मा ईश्वाचा. अरे ईश्वरच आपल्या घराला आला त्याची पूजा करून आहे त्या आनंदानं पाठवावा. त्याचे करील जो उपेक्षण तो महादुख्य दारुण भोगी अकल्पात पूर्ण उदगमन आशेना. त्याची उपेक्षणा केल्याच्या नंतर ज्या ते घरच आश्रम्याला काय शिक्षा होते ते अकल्प वर्षे नरकामध्ये पडून राहतो. तू भाजन भक्तीचे हृदय केवळ श्रीरामाचे सभयांतरसाचे निश्चयाचे श्रीराम भजन. निश्चयाचे बळन तुका म्हणे त्याची फळ राम भक्त आहेस तो तुझं निश्चयाचं रामावर भजन आहे प्रेम आहे. माझ्या घरून तसं जात नाही भरत म्हणू लागले. ज्ञान तरी अत्यद्भुत जग ब्रह्मरूप देखत ब्रह्मानंद सदा डुलत ब्रह्मभूत कपिनाथ. ब्रह्मानंदे डुलत ब्रह्मभूत कपिनाथ. अरे असला संत घरला येणं आणि माझ्या घरून उपाशी जाणं हे काही सोबत आहे का. ऐशी अशी देखो न जो करी पूजन नमन तो महापापी पूर्ण श्रीराम दर्शन त्याच कायचे. अरे ऐशी अशी देखोनी न करी पूजन ते महापापी. अरे पाप म्हणल्याच्या नंतर गोहत्याचं पाप ब्रह्महत्याचं पाप बालहत्याचं पाप स्त्रीहत्याचं पाप मोठं महान पाप लागतं. श्रीराम साधूची दृष्टी श्रीराम साधूची गाठी श्रीराम साधूचे पोटी सज्जन भेटी राम भेटे. पुण्यवंत व्हावेन घेता सज्जनाचे नावे नेगी माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी विश्रांतीचा ठावन पायी संताची भाव. तुझ्यासारखा माझ्या घरला आल्याच्या नंतर इनमुख देऊ देणं बरोबर नाही. श्रीराम साधूचे व्रते श्रीराम साधूची स्थिती श्रीराम साधूचे भक्ती श्रीरामा प्राप्ती सत्संग. सत्ताचे संगती मरो मार्ग गती अकळावा श्रीपती वेणे पंचे. अरे तुझी पूजा केली की देव मला घरी भेटतो. श्रीराम सत्संगा तुला श्रीराम सत्संगा विकला श्रीराम सत्संगा लादला श्रीराम राहिला सत्संग. संताविन प्राप्ती नाही नाशी वेदशास्त्र जेती घवाई येते संताशिवाय देव मिळू शकतच नाही असं हनुमंताला भरत म्हणू लागले. भक्ता सभाय श्रीराम राव कपी स्वयं भक्त राहो भाग्य भेटला महाराहो सभाग्य पाहो केवळा मी. सभाग्य पाहो केवळा मी अभागी नाही मी सभागी आज झालो. कशामुळं तुम्ही माझ्या घरला आला माझी तुमची भेट झाली म्हणून मी सभाग्याचा आहे ते भरल्याला. ऐकवणी भरताचे उत्तर हनुमान झाला चिंता दूर भरता नमुनी सत्वर काय कपिंद्राय बोलीला. भरताला नमस्कार केला वाकून आहे ते पायाचं दर्शन घेतलं आणि भरतजीला हनुमानजी काय म्हणतात. श्रीरामानुजा तुझे वचन आहे सर्वता निलंगवे पूर्ण संकोचित अंतकरण ते सावधान अवधारी. राम तसे तुम्ही भरत मला माझ्या मनामध्ये थोडा संकोचितपणा आहे ते तुम्हाला सांगतो ध्यान देऊ नये का. सौमित्र पडिला विसरले नाही घेतले जीवन येते मी करिता भोजन त्याचे दूषण श्रीराम भजनी. अरे ते लक्ष्मण आहे ते पडलेला आहे रणभूमीवर. पुढील वाचक आहेत अशोकराव सोळंके देवठाणा आणि सूचक आहेत बाबासाहेब महाराज सोळंके देवठाणा. जय बजरंग रामचंद्र भगवान की जय. जय बजरंग बली हनुमान महारुद्र महाराज की जय.
मंडली कवर विठ्ठल श्री ज्ञानदेव रामचंद्र भगवान की जय. श्रीराम बैसला संचित वानर भार शोकाकुलित बिभीषण दुःख तळमिळित मजच येते आहार केवी. हरी